दोन्ही संघ जवळचे मैत्रीपूर्ण सामना आपल्याला इथे पाहायला तीन हॅलो चेंडू फेका मैदानात हॅलो। तर या दरम्यान सन्माननीय मान्यवर केदार भगत साहेब युवा नेते पनवेल यांना विनंती करतोय आपण कृपया अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी साहेब आपल्याला देखील विनंती करतोय की आपण देखील या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं। त्याचप्रमाणे आमचे पनवेलचे रवी पारचे साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण देखील अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हावं। तर नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना या पूर्ण शृंखलेतील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय भातान विरुद्ध कसळखंड असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि नक्कीच पुन्हा एकदा सर्व जे 4 संघ बाकी या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत सेमीफायनल मध्ये खेळणारे शेवटच्या क्षणाला येऊन ठेपलेली ही शृंखला आहे। चारही संघाच्या कर्णधार आणि खेळाडूंना एक सूचना असेल, एक विनंती असेल की जो काही ऑब्जेक्शन असेल पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। जो काही ऑब्जेक्शन असेल तो आपण सामना चालू असताना त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। सामना संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आपला आक्षेप या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही, या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची आहे। तर भातान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे ते कसळखंड संघाला। यजमान कसळखंड संघ आपल्याच घरेलू मैदानामध्ये खेळताना आपल्याला आज या ठिकाणी या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर एक या पंचक्रोशीतील बलाढ्य असा असणारा संघ भातान संघ, ज्यामध्ये मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्याचं नेहमी नाव घेतलं जातं तो चंद्रकांत भोईर याचा संघ असेल। या दोन संघांमध्ये या ठिकाणी भिडत आपल्याला रंगत पाहायला मिळेल ती पहिल्या सेमीफायनलची। सन्माननीय श्री संतोष बाबू जुमारे सामाजिक कार्यकर्ता भातान यांच्याकडनं गोलंदाजानं जर एक विकेट मिळवला तर प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावण्यात आलेलं आहे। एक खेळाडूंचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच आपण पाहत असतो। तो मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे, तो म्हणजेच संतोष बाबू जुमारे सामाजिक कार्यकर्ते भातांचे आहेत। यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक त्यांनी ठेवण्यात आहे। पहिलं षटक आपण पाहतोय भातान संघाकडनं महेश भोईर। तर समोर खेळण्यासाठी सज्ज असतील कसळखंड संघाचे खेळाडू कुणाल नाईक आणि दिनेश नाईक। आपल्याच घरेलू मैदानामध्ये या ठिकाणी खेळताना आपण पाहणार आहोत। रंगतदार सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघाने आपापल्या त्या रात्रीमध्ये खेळत असताना पहिल्या आणि दुसऱ्या रात्रीमध्ये खेळत असताना बहारदार कामगिरी करून या मुक्कामापर्यंत आतापर्यंत येऊन ठेपलेले दोन्ही संघ आपण पाहणार आहोत। आणि याच पंचक्रोशीतील असणारे हे दोन्ही संघ भातान आणि कसळखंड। पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज महेश। पहिला चेंडू आणि यावेळेस पहिल्या चेंडूला भिरकावून दिलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमारेषेबाहेर चौकार। पहिल्या चेंडूला खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय गोलंदाज
कुणाल नाईक या फलंदाजाला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, वाघाची डरकार, खोडला प्रहार, षटकार. तर नक्कीच खणखणीत षटकार या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूला सीमारेषेबाहेर पोहोचवलं चौकाराच्या मदतीनं, दुसऱ्या चेंडूला सीमारेषेबाहेर पोहोचवलं षटकाराच्या मदतीनं आणि 2 चेंडूवर तब्बल दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचवली. 10 या धावसंख्येवर कुणाल नाईक या फलंदाजानं आपल्याच मैदानावर खेळत असताना अतिशय चांगली कामगिरी यावेळेस करताना पाहतोय या फलंदाजाला. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस नक्कीच पंचांकडून दाद मागतात आणि पंचांनी दाद स्वीकारली देखील आणि आज स्वैर मारायला देखील सुरुवात झाली. धावगतीला सुरुवात झाली स्वैर मार्याच्या आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेने भर पडतीये 11 या धावसंख्येवर. महेश भोईर याला देखील विचार करावा लागेल की कशा प्रकारे चेंडू फेकावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण आणि पुन्हा एकदा पंच हा समांतर करतायत जमिनीला शंकरदादा म्हात्रे सर आणि दाखवतात की हा देखील स्वैर मारा आहे. विचार करण्यास भाग पाडलाय महेश भोईर या गोलंदाजाला. चेंडू तरी कशा प्रकारे फेकावा, कारण पहिला चेंडू पोचवला सीमारेषेबाहेर चौकार, ऑफ साइडला खेळून काढला. दुसरा चेंडू पोचवला ऑन साइडच्या दिशेने खेळून काढला षटकार. तिसरा आणि चौथा चेंडू मात्र स्वैर मारा, दिशा भरकटली. खूपच शॉर्ट पिच, टॅप केला चेंडूला. पाहतोय आपण कव्हरच्या दिशेने जाणारा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय. 3-3 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावतात आणि क्षेत्ररक्षण केलं जातंय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. या 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या मात्र 14. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते कुणाल नाईक या फलंदाजांकडून. चौकार, षटकार, दुहेरी सर्व प्रकाराने या ठिकाणी धावा जमवण्याचा मात्र प्रयत्न सफल करतोय तो कुणाल नाईक हा फलंदाज. पुन्हा एकदा महेश, पुन्हा एकदा जोरदार प्रहार, त्याच दिशेने खेळून काढला चेंडू. मात्र यावेळेस नक्की चेंडू जिंकेल असं वाटतंय आणि वाटत असतानाच चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चेंडू पोहोचला जातोय सीमारेषेबाहेर चौकार. तर नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी एखाद्या व्यावसायिक फलंदाजाला लाजवेल अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती कुणाल नाईक याच्याकडून. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. वैयक्तिक पाहिलं तर 16 या धावसंख्येवर खेळतो. स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढला चेंडू, हा देखील चेंडू पोहोचला जातोय सीमारेषेबाहेर चौकार. तर मी आताच म्हटलं होतं एखाद्या व्यावसायिक खेळाडूला लाजवेल अशा प्रकारची फलंदाजी या कुणाल नाईक याच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहतो आपण. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू, पुन्हा एकदा चौकार. डीजे मास्टर धन्यवाद. तर नक्कीच पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहे कसरकण संघाच्या 26, ज्यामधील 24 धावा आपल्या बॅट मधून खेळून काढल्या त्या कुणाल नाईक या फलंदाजानं. ज्या 24 धावांमध्ये एकंदरीत विचार केला आपण तर 1 षटकार आणि 4 चौकार आणि चौकारांची हॅट्रिक देखील लगावली. हीच खेळी
आणि या खेळीवरचं असणारं, या कसळकड संघावर असणारं प्रेम हे दाखवण्यासाठी आणि ही खेळी पाहण्यासाठी रायगडचा मी म्हणेन की मिस्टर JPL ज्याला म्हटलं जात आहे तो दिगोडे संघाचा मोठ्या उर्फ विश्वजित ठाकूर या ठिकाणी हा खेळ पाहण्यासाठी आवर्जून थांबलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. सवित अतिशय चांगली धावसंख्या पाहायला मिळते कसळकड संघाकडून. दुसरं षटक प्रवीण भोईर हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू स्वैर मारा अवंतरच्या रूपाने धाव जोडली जाते ती कसळकड संघाच्या खात्यामध्ये. 27 धावा. फुलटॉसचा चेंडू यावेळेस पाहतोय आपण मिड विकेटच्या दिशेने घेऊन काढला चेंडू. क्षेत्ररक्षण नक्की क्षेत्ररक्षण चांगलं करतोय पण एक धाव काही रोखू शकत नाही. यावेळेस खातं खोलतोय तो दिनेश नाईक. हा फलंदाज आपलं खातं खोलतोय कारण पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी मात्र दिनेश नाईक या फलंदाजाला मिळाली नव्हती म्हणण्यापेक्षा दिलीच नव्हती. ती कुणाल नाईकनं अतिशय चांगली फलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. कुणाल नाईक या फलंदाजानं आणि येणाऱ्या काय या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल कारण यावेळेस स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज असेल पुन्हा एकदा कुणाल नाईक हा फलंदाज. समोर अतिशय अनुभवी असा असणारा जर फलंदाज आपण पाहिलं या आपल्या पंचकृषीतील शॉर्ट पिचचा चेंडू यावेळेस नक्कीच पाहतोय आपण. ना भय ना भीती केवळ छत्रपती, छत्रपतींचा छावा ठोकतोय 6 धावा. डीजे धन्यवाद धन्यवाद. काय बहारदार खेळी पाहायला मिळते या फलंदाजांकडून. एक फक्त दुहेरी धावसंख्या वगळली तर आतापर्यंत 5 चौकार 1 षटकारांची बहारदार खेळी. 2 षटकार माफ करा 4 चौकार 2 षटकारांची बहारदार खेळी नक्कीच पाहिले आपण या फलंदाजांकडून. पहिला डॉट बॉल एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत निर्धारित 9 चेंडूंचा सामना संपतोय आणि या 9 चेंडूंमध्ये पहिला डॉट बॉल पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय भातान संघ. सुरेख असा कट केला चेंडू पॉइंट मधून खेळून काढला चेंडू पाहतो. 1 धाव पूर्ण केली चंद्रकांत. या ठिकाणी भोईर क्षेत्ररक्षण करणार मात्र अतिशय चांगली या ठिकाणी धावगती पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हटलं जाते अशा प्रकारची धाव या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत त्या कसळकड संघाच्या धावसंख्येमध्ये. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत बिनबाद 36. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं नाहीये ते भातान संघाच्या गोलंदाजांना. मोठा फटका पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह खेळून काढला चेंडू सीमारेष बाहेर आर पार ग्राउंड पार षटकार. तर या षटकाराच्या मदतीनं धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत 42. चुकी चुकी आणि चुकी. जर यष्टीरक्षकाकडून हा चेंडू स्टंप हिट झाला असता तर कुणाल नाईक याच्या पारीचा अंत झाला असता आणि जर प्रवीण भोईर याच्याकडून स्टंप हिट झाला असता तर मात्र दिनेश नाईक याच्या खेळीचा देखील अंत होऊ शकला असता. म्हणजे 2 चान्स एकाच चेंडूवर मिळाल्या होत्या भातान संघाला. परंतु मी आधीच म्हटलं चुकी चुकी आणि चुकी आणि चुकीला माफी नाही. 2 षटक संपतायत. मैदानामध्ये देखील आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे कारण आमचं देखील बोलून बोलून घसा कोरडा पडला जातोय. पाण्याची थंडी जरी असली तरी पाण्याची वारंवार गरज या ठिकाणी भासते. 2 षटक संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत 43. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या होत्या आपण 26
आणि आता मात्र या षटकामध्ये धावा एकंदरीत विचार केला तर 43. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 26 धावा कुठून काढल्या होत्या कुणाल नाईक यानं, आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर असणार आहे प्रदीप भोईर हा गोलंदाज. 3 षटकांचा हा सामना. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून खेळून काढला चेंडू आरपार ग्राउंड पार षटकार. श्री घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खडगावाची, श्री घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खडगावाची, श्री घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खडगावाची. धन्यवाद. डीजेची आपण या ठिकाणी चेंडूची पूर्तता करायची आहे. आयोजकांनी चेंडू त्या ठिकाणी हरवला आहे. 11 चेंडू आणि 39 धावांची आतापर्यंत बहारदार खेळी करतोय हा फलंदाज. माफ करा, 12 चेंडू आणि 45 धावांची बहारदार खेळी. नक्की हा षटकार आमच्या थोडासा लक्षात आला नव्हता. तर 12 चेंडू आणि 45 धावांची बहारदार खेळी कुणाल नाईक हा फलंदाज करतोय. काय 50 धावा वैयक्तिक जमवेल का हा प्रश्न असणार आहे आपल्या समोर, आणि ते पाहायला देखील मिळेल कारण सध्या स्ट्राईक वर असणारा फलंदाज कुणाल नाईक. समोर गोलंदाज प्रदीप भोईर. पुन्हा एकदा मोठा फटका. नक्कीच या षटकारानं जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. बॅट पुन्हा एकदा उर करायची आपण. 51 धावा. कुणाल नाईक दिनेश नाईक आहेत ओपनर बॅट्समन, आहेत ओपनर बॅट्समन. तर नक्कीच सुयोग घरत मोरिया ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या 50 साठी. आणि आताच मला समजतं या ठिकाणी की या सीझन मध्ये या खेळाडूची ही 4थं अर्धशतक आहे. पुन्हा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस चेंडू पकडला जाईल का, आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा हा देखील षटकार. हॅट्रिक षटकार. चौकर षटकार मारूनी वाट लावती या बॉलरची, चौकर षटकार मारूनी वाट लावती या बॉलरची. डीजे मास्टर वाट तर लावली, एका बॉलरची नाही 3ही बॉलरची वाट लावली या फलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न पाहतोय. मिड विकेटच्या दिशेने घेऊन काढला चेंडू. 1 धाव नक्की मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहू आपण पूर्ण होतोय का, आणि नाही या ठिकाणी स्ट्राईक आपल्याकडे घेतोय कुणाल नाईक हा फलंदाज. एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 58 धावांवर खेळतोय वैयक्तिक हा खेळाडू. संघाची धावसंख्या असेल 63 धावा संघाच्या धावफलकावर असताना वैयक्तिक 58 धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये विचार केला तर वाईडच्या रूपाने अवांतरच्या 3 धावा आहेत. म्हणजेच 2 धावा फक्त 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात त्या बाद झालेल्या फलंदाजाकडून. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने सरसावत गेलाय चेंडू. सीमारेषे बाहेर चौकार. घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खंडगावाची, श्री घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खंडगावाची, श्री घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खंडगावाची. तर नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी. मी देखील या ठिकाणी उभा राहतोय खुर्चीतून.
जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सर्व या मैदानातून ऐकायला आल्या पाहिजेत, कारण वैयक्तिक विचार केला तर तब्बल धावफलकावर धावा लागल्या गेल्या आहेत. 70 धावांची डोंगर या ठिकाणी कसळकण संघानं उभं केलंय, ज्यामध्ये आपण जर विचार केला तर कुणाल नाईक या फलंदाजाच्या वैयक्तिक धावा 17 चेंडू आणि 66 धावांची बहारदार खेळी कुणाल नाईक याच्याकडून. एकंदरीत विचार केला तर मोरिया ट्रान्सपोर्टचे मालक सुयोग घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अनिल पाटील आणि जगदीश पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेले 700 रुपयाचं तब्बल पारितोषिक या खेळाडूसाठी आलेलं आहे. हा सामना संपल्यानंतर लाईनअप जायचंय. कसरकण आपला घरचा मैदान असला तरी देखील आपण लाईनअप मध्येच जायचं आहे मैदानामध्ये, नाहीतर मग आपल्यावर देखील कारवाई होईल. आपण लाईनअप मध्ये जायचंय. पुढे गेलेले खेळाडू थोडे मागे या. पुढे गेलेले खेळाडू मागे यायचा आहे आणि लाईनअप मध्ये जायचं आहे. जरी आपला घरचं मैदान असेल, आयोजन घरचं असेल, तरी नियम हे सर्वांना सारखेच. 70 धावांचं 71 धावांचा डोंगर भातान संघासमोर असणार आहे. भातान संघासमोर 71 धावांचं, ते देखील 18 चेंडू 3 षटकांचा सामना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगोदरचे जे अजित कुठले साहेब, मी आपल्याला थोडं थांबवतोय, परंतु अतिशय बहारदार खेळी बक्षिसांची होणार होती कक्षा, परंतु मीच थांबवलं कारण कॉमेंटेटरला डिस्टर्ब नको. अतिशय जबरदस्त बहारदार खेळी कुणाल नाईक याच्या माध्यमातून साकारली गेली आणि आपण भातन संघाला आणि पुन्हा एकदा कसरकण संघाला बेस्ट ऑफ लक देऊया या सामन्यासाठी. तर नक्कीच रोशन सकपाल आपण जे म्हटलं ते योग्यच आहे, कारण एखादा घरेलू खेळाडू संघ असेल तर त्याचे पाठीराखे जास्ती असतात आणि त्या ठिकाणी मग बक्षिसांचा पाऊस, पैशांचा पाऊस असा लावला जातो. तो कुठेतरी आपण थांबवला, त्याबद्दल आपल्याला मी देखील आपलं धन्यवाद मानेन या ठिकाणी. तर नक्कीच 71 धावांची या ठिकाणी डोंगर असणार आहे धावांचं. ते भातान संघासमोर 18 चेंडू आणि 71 धावांची गरज असेल. जर आपण सुरुवातीपासून विचार केला तर नक्कीच कुणाल नाईक याच्यासाठी हिम्मत नाईक यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तो एकंदरीत 900 रुपयाचं पारितोषिक हे माझ्या हातामध्ये जमा आहे. सामना संपल्यानंतर आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर मी म्हणत होतो की सुरुवातीपासून आज आपण जे सामने पाहिले 4 षटकांचे सामने पाहिले, परंतु चंदू शेट्टे सर एवढा मोठा टार्गेट आपल्याला पाहायला मिळाला नाही आज सुरुवातीपासून. पण 3 षटकांच्या सामन्यामध्ये 70 धावा कुठून काढल्या, ज्यामध्ये 66 धावा या एका खेळाडूने कुठून काढल्या. फार मोठी कामगिरी. सुरुवातीला मी म्हटलं होतं की एखाद्या व्यावसायिक खेळाडूला लाजवेल अशा प्रकारची खेळी या खेळाडूकडून पाहायला मिळते आणि ही खेळी पाहण्यासाठी मोठ्या उर्फ विश्वजित ठाकूर या ठिकाणी आवर्जून थांबलंय. ही देखील मोठीच गोष्ट आहे की कसरकण संघासाठी, आणि त्यांनी देखील दाखवून दिले की तुम्ही थांबले, तुम्हाला आम्ही नाराज करणार नाही. अतिशय चांगली फलंदाजी, खेळ चांगला झालेला आहे या ठिकाणी. तर नक्कीच सामना सुरू होत आहे. उत्तरार्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अतुल नाईक गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पहिला चेंडू पाहतोय आपण प्रवीण भोईर याच्या माध्यमातून खेळून काढला. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये अतुल नाईक यानं चेंडू पकडला. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. तर चंदू पाटील यांच्याकडनं प्रवीण भोईर याच्यासाठी
तर नक्कीच बॅटची काढा घेऊन चेंडू सेकंड स्लिप मध्ये ज्या ठिकाणी येतोय एक धाव नक्की मिळेल. चंदू पाटील नारपोली यांच्याकडनं प्रवीण भोईर याला 6 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मित्रांनो, पारितोषिक हे कधीच मोठं किंवा छोटं नसतं. पारितोषिक हे पारितोषिक असतं आणि ते पारितोषिक या ठिकाणी या मान्यवरांनी लावलेलं आहे ते प्रवीण भोईर याच्यासाठी. सुरेख असा चेंडू डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडूवर आदळला गेला आणि फलंदाज मात्र त्रिफळाची बाद. निलेश भोईर पहिला फलंदाज. पनवेल तालुक्यात कसलखंड गावात जल्लोष क्रिकेट सामन्यांचा ठेवलाय सरपंचाच्या शकमानाचा तर या दरम्यान विशेष अनाउन्समेंट या ठिकाणी चांबार्ली संघाचा कर्णधार आणि आंबिवली संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे ताबडतोब, कारण सामना 3 षटकांचा आहे आणि 3 षटकं संपायला वेळ लागत नाही. 18 चेंडू संपवण्यासाठी वेळ लागत नाही, त्यातील 3 चेंडू संपले देखील आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत. त्या आपण ताबडतोब यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. चांबार्ली संघाचा कर्णधार आणि आंबिवली संघाचा कर्णधार. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. अतुल नाईक याच्याकडनं देखील एक फलंदाज बाद होतोय भातान संघाचा. पंचांचा इशारा मात्र नक्कीच असेल. हा स्वैर 12 आहे. अवांतरच्या 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. 18 चेंडू आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत विचार केला तर 2 धावांपर्यंत मजल मारलेली ती भातान संघानं. अजून देखील विचार केला तर 69 धावांची गरज असेल. भातान संघाला 15 चेंडू मध्ये. सुरेख असा चेंडू गुडलेन मध्ये फेकलेला चेंडू होता. कमी उसळी घेणारा चेंडू होता. चेंडू सरळ पोचला जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगली खेळी कसळखंड संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी फलंदाजी करत असताना कुणाल नाईक यानं बहारदार फलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना देखील या गोलंदाजाने देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र या चेंडूला दिशा दिली आणि चेंडू पोचला गेला तो सीमारेषेबाहेर चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका पाहतोय आपण, परंतु यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जातोय झेल आणि संपुष्टात येतो तो मात्र फलंदाज सतीश टावरे याचा खेळ. सामने आयोजित केले कसलखंड ग्राउंड वर प्रीतम दादा म्हात्रेंच्या बड्डेच्या निमित्तावर. सामने आयोजित केले कसलखंड ग्राउंड वर प्रीतम दादा म्हात्रेंच्या बड्डेच्या निमित्तावर. धन्यवाद. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे उपसभापती वसंत काठावळे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आंबिवली विरुद्ध चांबार्ली असा हा सामना असेल. तर हा जो झेल पकडला गेला होता दिनेश नाईक या खेळाडूने, याचा मामा दत्ता गायकर हे आयोजक आहेत, यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 6, 12 चेंडू आणि अजून देखील 65 धावांची गरज असेल ती भातान संघाला. प्रवीण भोईर याला काहीतरी करावं लागेल, परंतु ते कधी? 12 चेंडू मध्ये. यावेळेस फुलटॉसचा चेंडू पाहतोय आपण, खेळून काढला फाईन लेगच्या दिशेने जाणारा चेंडू पाहतोय. एकच धाव मिळेल
या एका धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती 7 या धावसंख्येवर. 11 चेंडू 64 धावांची अजून देखील गरज. जवळजवळ विचार केला चंदू शेट्टे सर तर प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. जवळजवळ प्रत्येक चेंडूवर 10 षटकार आणि 1 चौकार तर मारावाच लागेल. कंपल्सरी नाही. तर नक्कीच 3 षटकार जरी खेचले तरी प्रवीण भोईर याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले. चंदू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेले 3 षटकारांसाठी. पहिला षटकार येतोय स्टेजवर. मानवंदना डीजे. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू पाहतोय आपण. या चेंडूने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 15. खूप मोठं आव्हान समोर आहे. 1 षटकार खेचला मात्र अजून देखील विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 8 आणि धावांची गरज असेल 56. 8 चेंडू आणि 56 धावांची गरज. ब्लॉकल मध्ये फेकलेला चेंडू तेवढाच चांगलं खेळून काढला. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. महेश भुईर या फलंदाजाने खेळून काढलेला चेंडू पाहतोय आपण. 7 चेंडू आणि 55 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्रवीण भोईरचा झेल होता. त्या ठिकाणी असणारा 15 वर्षाचा हा पोरगा खेळाडू त्याच्याकडनं झेल सुटतोय पण एकच धाव मिळते आणि एका धावेने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 17. या षटकामध्ये 11 धावा जमावल्या 1 षटकाराच्या मदतीनं. अजून देखील विचार केला तर फार मोठा आव्हान. 6 चेंडू आणि धावांची गरज असेल 54 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 54 धावांची गरज. या ठिकाणी गोलंदाजच काहीतरी वेगळी कामगिरी जर केली गोलंदाजानं आणि त्या गोलंदाजाच्या वेगळ्या कामगिरीवरती तर फलंदाजांनी जर केली काही कामगिरी तरच हा सामना भातान संघ जिंकू शकेल. वेगळी कामगिरी म्हणजे जर गोलंदाजाने वारंवार नो बॉल फेकले आणि त्या फेकलेल्या वारंवार नो बॉलवर फलंदाजांनी जर षटकार खेचले तर कुठेतरी हा सामना भातान संघ जिंकू शकेल. अन्यथा 99.99% हा सामना कसलखंड संघाने जिंकलेलाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही चंदू शेट्टे सर. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवर कुणाल नाईक ज्यानं फलंदाजी करत असताना 17 चेंडू मध्ये 66 धावा कुठून काढल्या तोच यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू 54 धावांची गरज. यावेळेस मोठा पटका पाहतोय आपण. लॉंगॉनच्या वरून खेळून काढला चेंडू सीमारेषेबाहेर. षटकार. चार चेंडू आणि 48 धावांची गरज म्हणजे प्रति चेंडूवर 12 धावांची गरज. आणि क्रिकेटमध्ये असा कोणताही फटका नाही की त्या चेंडूवर 12 धावा मिळू शकतील. यावेळेस मोठा उंचावर गेलेला चेंडू पाहतोय आपण. त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न पूर्ण होईल का. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र 2 धावा नक्की मिळत आहेत. या 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत
25 3 चेंडू आणि 46 धावांची अजून देखील गरज असेल ती भातान संघाला. या 71 धावांपैकी निम्म टार्गेट तरी भातान संघ पूर्ण करेल का याच्याकडे नक्की सर्वांची नजर असेल. भगवान याच्याकडनं झेल सुटतोय. अनुभवी खेळाडू, मागचा झेल देखील मला वाटतं याच खेळाडूने सोडला होता मिड विकेट मध्ये आणि झेल सोडला म्हणून त्याला आणलं शॉर्ट फाईन लेगला आणि तिथं देखील त्यानं झेल सोडला. विचार करावा लागेल कर्णधाराला. पुन्हा एकदा उडालेला झेड. आता मात्र कुणालने विचार केलाय, कुणालने विचार केला होता की आपणच काहीतरी करून दाखवू, परंतु खूप लांबून धावून आल्यानंतर मात्र तो झेल सुटला जातोय. वारंवार झेल सुटले जातात पण त्या सुटल्या जाणाऱ्या झेलवर, त्या झेलमुळं कसलकण संघाला कोणताही वाईट या ठिकाणी परिणाम भोगावा लागणार नाही, कारण टार्गेट मोठं आहे. 1 चेंडू आणि 45 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं की निम्म टार्गेट तरी पूर्ण करेल का भातान संघ, आणि हा झेल मात्र नाही सोडत. शेवटचा यावेळेस नक्कीच पकडला जातोय आणि शेवटच्या चेंडूवर प्रवीण भोईर याच्या पारीचा अंत होतोय. तर नक्कीच अभिनंदन कसलकण संघाचं आणि भातान संघाला पुढील संघ